नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। आज आपण नामाच्या प्रकारातील एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रकार म्हणजे धातुसाधित नाम। धातुसाधित नाम कसं असतं, ते ओळखायचं कसं आणि ते तयार कसं होतं आणि त्याची काही उदाहरणे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजेत। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण शब्दाच्या जाती, त्याच्यामधील पहिली महत्त्वाची शब्दाची जात म्हणजे नाम आणि नामाचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे अगदी व्यवस्थितपणे शिकलेलो आहोत। आता त्याचा पुढचा भाग म्हणजे धातुसाधित नाम। तर धातुसाधित नाम कशाला म्हणतात आणि ते कसे वापरले जाते, वाक्यामध्ये त्याचा उपयोग कशासाठी असतो हे आपल्याला आज शिकायचं आहे। बघा, धातुसाधित नाम कधी कधी धातूपासून म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपापासून काही नामे तयार होतात, त्यांना धातुसाधित नाम असे म्हणतात। आता इथं क्रियापद हा शब्द आलाय, आपण शब्दाची पहिलीच जात चालू केलेली आहे, परंतु क्रियापदाच्या वेळेस आपल्याला क्रियापद समजणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला घेता आलं पाहिजे होतं, परंतु नामासोबतच त्याचे प्रकार घेणं आवश्यक होतं, म्हणून आपण हा भाग या ठिकाणी घेत आहोत। बघा, कधी कधी धातूपासून म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपापासून काही नामे तयार केली जातात किंवा तयार होतात, त्यांना धातुसाधित नाम असे म्हणतात। आता इथं मी काही उदाहरणे दिलीत बघा। कर हा मूळ धातू आहे, मूळ क्रियापद आहे, क्रियापदाचं मूळ रूप आहे कर। या धातूपासून करणे हा शब्द म्हणजे हे धातुसाधित नाम तयार होतं। त्याच्यानंतर जेव, जेव पासून जेवणे, धाव पासून धावणे, पोह पासून पोहणे, उठ पासून उठणे, बस पासून बसणे, वाच पासून वाचणे, लिही पासून लिहिणे। म्हणजे या क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच धातूला प्रत्यय लागतो आणि तो प्रत्यय आहे ने। हे असे प्रत्यय लावून धातूपासून आपल्याला धातुसाधित नाम तयार करता येतात आणि वाक्यामध्ये हे धातुसाधित नाम कधी कर्ता म्हणून वापरतात तर कधी कर्म म्हणून वापरतात। आता याचं उदाहरण वाक्यामध्ये आपल्याला खाली दिलेलं आहे बघा, दोन वाक्य आहेत। पहिलं वाक्य आहे, चालणे हा एक व्यायाम आहे। या वाक्यामध्ये चालण्याच्या खाली रेष ओढलेली आहे, म्हणजे चालणे हा शब्द धातुसाधित नाम आहे। मग चालणे हे धातुसाधित नाम चाल या मूळ धातूपासून, मूळ क्रियापदापासून तयार झालेले आहे, म्हणजे या वाक्यामध्ये चालणे हे धातुसाधित नाम आहे आणि या वाक्यामध्ये हे नाम कर्ता म्हणून काम करत आहे। आता त्याच्यानंतर खाली बघा, दुसरं वाक्य आहे, त्याला खेळणे आवडते। या वाक्यामध्ये खेळ या धातूपासून खेळणे हे धातुसाधित नाम तयार झालेलं आहे आणि वाक्यामध्ये त्याचा वापर करण्यात आलेला आहे। मग खेळणे हे खेळ या धातूपासून, मूळ क्रियापदापासून तयार झालेले आहे। मग वाक्यामध्ये बघा, त्याला खेळणे आवडते, याच्यामध्ये त्याला हे कर्ता आहे आणि खेळणे हे कर्म आहे, म्हणजे वरच्या वाक्यात कर्ता म्हणून वापरलेलं आहे आणि खालच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून धातुसाधित नामाचा वापर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे क्रियापदाच्या मूळ रूपापासून, धातूपासून जे नाम तयार होतात त्या नामांना आपण धातुसाधित नाम म्हणतो। तर अशाच प्रकारचे जास्तीत जास्त उदाहरणे आपल्याला पुस्तकातून शोधायचे आहेत किंवा असे धातू घेऊन त्या धातूपासून तयार करायचे आणि त्याचे वाक्य तयार करायचे। तर अतिशय महत्त्वाचा भाग हा नामाच्या प्रकारातील आहे, धातुसाधित नाम। आपण आज धातुसाधित नाम हा भाग शिकलो। आपण सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद।